नीट परीक्षेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळत असतील तरी त्या विद्यार्थ्याला MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमी गुणांवर MBBSला विद्यार्थ्यांपुढे काय काय पर्याय आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे लो मार्क्स MBBS ॲडमिशन ऑप्शन. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला नीटमध्ये प्रोव्हिजनल आन्सर की असेल किंवा वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी स्कोर काढला असेल आणि स्कोर अपेक्षेपेक्षा कमी येत असेल आणि विद्यार्थ्याचं टार्गेट जे आहे इतर कोर्सेसला ॲडमिशन न घेता फक्त MBBS करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांपुढे काय काय ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये आपण स्टेट कोटामध्ये नेमके कोणते ऑप्शन त्या विद्यार्थ्याला ओपन होतात ते पाहणार आहोत. त्याचबरोबर ऑल इंडिया कोटामध्ये कोणते ऑप्शन आहेत, बाहेरच्या राज्यांमध्ये कोणते ऑप्शन आहेत आणि MBBS अब्रॉडमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना ऑप्शन आहेत, हे चारही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना BAMSला ॲडमिशन घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज संध्याकाळी 8 वाजता श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत फ्री झूम वेबिनार आपण अरेंज केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे. अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड लिंक आहे, तुमच्याकडे आयफोन असेल तर iOSची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. BAMSचा अपेक्षित कट ऑफ काय असू शकतो, BAMSचे फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहेत महाराष्ट्रात, BAMSचे नेमके कोणते कॉलेजेस आहेत आणि कोणत्या प्रक्रियांमधून त्या कॉलेजेसचे ॲडमिशन होतात इत्यादी माहिती आपण या वेबिनारमध्ये पाहणार आहोत. लो स्कोअरवर MBBS मिळवण्यासाठी महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये पहिला ऑप्शन जे येतो म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला 85% स्टेट कोटा, याच्यामध्ये 2 टाईपचे कॉलेज आहेत. महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आणि महाराष्ट्रातले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज. गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या सध्या 42 आहे, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची सध्या संख्या 25 आहे. ह्या 25 कॉलेजेसपैकी 2 कॉलेजेस, एक बदनापूर जालना या ठिकाणचं जे काही कॉलेज आहे हे मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व आहे आणि दुसरं कॉलेज आहे वेदांता पालघर. हे कॉलेज एक युनिक फीचर या कॉलेजचं आहे. या कॉलेजला विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत नाही. संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस त्या ठिकाणी भरावी लागते. वेदांता पालघरनी मागच्या वर्षी आपल्या फीसमध्ये घट केलेली होती, जवळपास 15.5 लाख पर इयर एवढी फीस या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे अशा विद्यार्थ्यांचं स्टेट कोटामध्ये किंवा महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा एक पहिला ऑप्शन त्या ठिकाणी निघतो. वेदांता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वेदांता हॉस्पिटल रिसर्च सेंटर, वेदांता पालघर, डहाणू पासून धुंदाळवाडी एक नावाचे गाव आहे, त्या ठिकाणी या कॉलेजचा कॅम्पस त्या ठिकाणी आहे. या ठिकाणचे नो स्कॉलरशिप म्हणजेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज सीट मिळतात परंतु फीसचं कन्सेशन त्या ठिकाणी मिळत नाही. सेम फीस फॉर ऑल कॅन्डिडेट्स, कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर सारखीच फीस भरावी लागते. हायर फीस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही हायर फीसचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्यामध्ये हे वेदांता पालघर आहे. बाकी हायर फीसचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असले तरी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे लाभ मिळतात परंतु या कॉलेजला कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपचे लाभ मिळत नाही. त्यामुळे या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे बाकी कॉलेजच्या तुलनेमध्ये कमी असतो. मागच्या वर्षीचा वेदांता पालघर 2025चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण बघितला तर ओपन कॅटेगरी या ठिकाणी लास्ट राऊंडला 443 मार्क्सला विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेलं होतं. त्याच्यानंतर NT2 NT3 OBC याची बी रेंज जी आहे 140 ते 143च्या दरम्यान राहिलेली आहे. त्याच्यानंतर VJ NT1 SC ST यांची सुद्धा रेंज जी आहे ST ला 305 परंतु बाकी ज्या कॅटेगरी आहेत 430 ते 443च्या दरम्यान या ठिकाणी राहिलेली आहे. यावर्षी कट ऑफ थोडासा वाढू शकतो तर विद्यार्थी याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 मार्क्स ॲड करू शकतो. साधारणतः 480 ते 510 मार्क्सचे विद्यार्थी जे आहेत ते वेदांता पालघरसाठी या ठिकाणी ट्राय करू शकतात. वेदांता पालघरचं फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर कॉलेजची जी काही फीस आहे ती 15,57,000 पर इयर आहे. हॉस्टेलची जी फीस आहे 1 लाख आहे, 16,57,000 आहे. टोटल 4.5 वर्षे या ठिकाणी MBBS करण्यासाठी जे आहे विद्यार्थ्याला खर्च जो आहे
74,56,500 एवढं जर बजेट असेल तर तुम्ही, कमी मार्क्स असेल आणि MBBS करायचं असेल तर वेदांत पालघर हा ऑप्शन ठेवू शकता. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये आपण ते फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेट नावाचा एक टॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीला किती, EWSला किती, OBCला, गर्ल्सला किती, मॅनेजमेंट कोट्यामध्ये त्या कॉलेजला किती खर्च येतो हे सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल तुमचं बजेट किती पाहिजे त्या त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी याची संपूर्ण डिटेल आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये दिलेली आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. वेदांत पालघर हा पहिला ऑप्शन येतो स्टेट कोट्यामध्ये. दुसरा ऑप्शन येतो बाकी जे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याचं सुद्धा सीट 2 भागामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 85% सीट या मेरिट बेसवर तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट देऊन भरल्या जातात. त्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो हायर साईडला असतो. परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या 15% IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो याची जी फीस आहे, ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याच्या 3 पट ही फीस असते. हा सुद्धा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. आणि प्रत्येक प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची फी स्ट्रक्चर जे आहे, मॅनेजमेंट कोट्याचं बजेट तुम्हाला किती जाईल हे सुद्धा या PDF मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे झालं स्टेट कोटाचे जे काही ऑप्शन होते ते आपण आता बघितलेले आहेत. पुढे जाऊया. ऑल इंडिया कोटामध्ये कुठले ऑप्शन येतात? ऑल इंडिया कोटाचा जर आपण विचार केला तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. MCC या ऑफिशियल वेबसाईटवरून या सीट भरल्या जातात. याच्यामध्ये 3 टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात. पहिला आहे गव्हर्नमेंट 15% ऑल इंडिया कोटा. संपूर्ण देशभरात जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्याच्या 15% सीट MCC ऑल इंडिया कोटा मार्फत भरल्या जातात. त्याच्यानंतर दुसरा आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर चालणारी जे काही कॉलेज आहेत त्याच्यामध्ये एम्स आहे, जिपमर आहे 2, त्याच्यानंतर IFMC पुणे आहे, त्याच्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे. हे सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि ह्या दोन्हीचा गव्हर्नमेंट आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचा कट ऑफ खूप हायर साईडला असतो. ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी असते. परंतु एक कॉलेजचा प्रकार आहे ऑल इंडियामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी. हे लोअर कट ऑफ किंवा लोअर मार्क्सला मिळणारा कॉलेजेसचा प्रकार या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी 2025चा जर आपण विचार केला तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये 178 मार्क्सला सुद्धा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं होतं. डीम युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर जे आहेत ते थोडेसे हायर साईडला असतात. विद्यार्थ्यांचं बजेट जर चांगला असेल तर तो विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीसाठी त्या ठिकाणी विचार करू शकतात. डीम युनिव्हर्सिटीचा मागच्या वर्षीचा फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड कॉलेज वाईज, स्टेट वाईज, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर वाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडचा जो काही कट ऑफ आहे तो आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेट याच्यामध्ये 2026 कट ऑफ असं फोल्डर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डीम युनिव्हर्सिटीची संपूर्ण यादी, मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ती दाखवतो, तुम्ही पाहू शकता. डीम युनिव्हर्सिटी या ठिकाणी कॉलेजचं नाव, कुठल्या स्टेटमध्ये आहे, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि कट ऑफ आपण या ठिकाणी दिलेले आहेत. हे कट ऑफ संपूर्ण कॉलेजेसचे तुम्ही बघू शकता. अगदी मागच्या वर्षी 228, 241, 243, खाली जर गेलं तर आपल्याला या ठिकाणी 273 असे कॉलेजेसला जे काय आहे ऍडमिशन, 199 मार्क्सला सुद्धा कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे विद्यार्थ्याला मागच्या वर्षी. तर लोअर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा दुसरं ऑप्शन जे आहे तर डीम युनिव्हर्सिटी तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या चांगल्या असतात, कारण या ठिकाणी फी जी आहे ती खूप हायर साईडला डीम युनिव्हर्सिटीची फीस असते. हे डीम युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर आहे संपूर्ण देशभरात जेवढ्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यांचं 2024चं फी स्ट्रक्चर, 2025चं फी स्ट्रक्चर, 24च्या तुलनेमध्ये 25मध्ये किती फीस वाढली होती त्यानुसार आपण हे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि यावर्षी किती फीस वाढू शकते याचा आपल्याला एक डिटेल व्हिडिओ नंतर आपण बनवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या कट ऑफ मंत्र ॲप फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. हे झालं डीम युनिव्हर्सिटीचं त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ऑप्शन, सेकंड ऑप्शन ज्यांचं लोअर मार्क्स साईडला आहे, लोअर साईडला मार्क्स ज्या विद्यार्थ्याचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. पुढे जाऊयात. पुढचा ऑप्शन येतो MBBS अब्रॉड. बरेचसे विद्यार्थी जे आहेत ज्यांचं फीसचं बजेट फार जास्त नसतं, म्हणजे डीमचं पण नसतं किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्याचं पण बजेट नसतं, जे विद्यार्थी 25 ते 40 लाखापर्यंत संपूर्ण बजेट घेऊन जात आहेत असे विद्यार्थी जो ऑप्शन निवडतात तो आहे MBBS
ॲब्रॉडसाठीचा महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी जे आहेत MBBS ॲब्रॉडला सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात, विशेषतः रशिया, जॉर्जिया, त्याच्यानंतर नेपाळ, बांगलादेश, किर्गिस्तान, कझाक, उझबेकिस्तान अशा वेगवेगळ्या देशामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात. त्या संदर्भात NMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्स विद्यार्थ्यांनी वाचून सगळ्या डिटेल की ॲब्रॉडसाठी NMCचे काय नियम आहेत ते सगळे डिटेल वाचून विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. जर तुमचं बजेट 25 ते 40 लाखाच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला ॲब्रॉडला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला NMCचे जे काही गाईडलाईन आहेत ते NMCच्या वेबसाईटवर जाऊन वाचावे लागतील. त्या ठिकाणी NMCनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या भारतीय नागरिकांनी किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियानी भारताबाहेरील कोणत्याही संस्थेतून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे त्यांना भारतात नोंदणी मिळवण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. हे आहे. त्याच्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन कोणत्याही परदेशी विद्यापीठाच्या किंवा संस्थेच्या यादीला अधिकृत मान्यता देत नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाकडून फीची रचना, अभ्यासक्रमाचा तपशील जो भारताच्या MBBS अभ्यासक्रम कालावधी आणि इंटर्नशिपच्या बाबतीत सुसंगत असावा याची खात्री विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वतः करायची. 2-3 वेबसाईट आहेत. NMCची वेबसाईट तुम्ही पाहू शकता, त्याचबरोबर WHO वर्ल्ड डिरेक्टरी पाहू शकता कॉलेजसाठीची. त्याच्यानंतर ज्या देशामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या देशामध्ये इंडियन एम्बेसीची जी काही वेबसाईट आहे त्याच्यामधलं स्टुडंट कॉर्नर हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. रूल्स अँड रेग्युलेशन चेक करून तुम्ही एक व्यवस्थित युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी निवडू शकता. काही अटी शर्ती आहेत. अभ्यासक्रमाचा कालावधी जो आहे ॲब्रॉडसाठी तुमच्या परदेशातील वैद्यकीय पदवीचा MBBS अभ्यासक्रम किमान 54 महिने 4.5 वर्षाचा कालावधी असावा. परदेशातील इंटर्नशिप तुम्ही ज्या परदेशी संस्थेतून पदवी घेतलेली आहे त्याच संस्थेत किमान 12 महिने इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी ही दुसरी अट आहे. इंग्रजी माध्यम तुमच्या वैद्यकीय शिक्षणातील सर्व विषयाच्या शिकवणीचे माध्यम इंग्रजी असावे. अनिवार्य विषय तुम्ही शेड्यूल 1 मध्ये म्हणजेच एक गॅजेट आहे त्याचं शेड्यूल 1 मध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत ते सब्जेक्ट त्या युनिव्हर्सिटीमध्ये असावेत. परदेशातील प्रॅक्टिस परवाना तुम्ही ज्या देशातून पदवी घेतलेली आहे त्या देशातील वैद्यकीय मंडळाकडे तुमची नोंदणी झालेली असावी. तसेच तो देश त्यांच्या स्वतःच्या नागरिकांना ज्याप्रमाणे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना देतो तसाच परवाना मिळवण्यासाठी तुम्ही पात्र असावेत. म्हणजे तुम्हाला अशा देशामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुमचं MBBS झाल्यानंतर तिथले आपल्याकडे जसे NMC आहे, नॅशनल मेडिकल कमिशन आहे, तसंच त्यांच्याकडे जी काही मेडिकल बॉडी असेल त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन असावं. तुम्हाला त्यांनी त्यांच्या देशामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स दिलेलं असावं. असं NMCचे जे काही आहेत ॲब्रॉडसाठीचे गाईडलाईन त्या ठिकाणी आहेत. ॲब्रॉडमधून MBBS करून आल्यानंतर भारतामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला आत्ता सध्या FMG एक्झाम आहे, पुढे नेक्स्ट येईल असं सांगितलं जात आहे, जे दोन्हीकडे लागू असेल भारतात आणि बाहेर पण. तर हे क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला भारतात 1 इयर इंटर्नशिप त्या ठिकाणी करायचं आहे. इंटर्नशिपला जे काही स्टायपंड आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारतातल्या विद्यार्थ्यांना जे स्टायपंड मिळतं तेवढं स्टायपंड ॲब्रॉडमधून आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा द्यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना NMCचे नियम ॲब्रॉड संदर्भात त्याचबरोबर WHOची जी काही डिरेक्टरी आहे त्याच्यामधले कॉलेजेसचे नावं त्याचबरोबर वेगवेगळ्या देशातल्या एम्बेसीच्या वेबसाईट याच्या लिंक एकत्रित पाहिजे असतील तर आपला ॲप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी एक्सप्लोर ग्लोबल अपॉर्च्युनिटी असा एक टॅब आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे. जर तुम्ही ॲब्रॉडसाठी इंटरेस्टेड असाल तर चॅट नाववर क्लिक करून एक व्हॉट्सअप त्या ठिकाणी ओपन होईल. त्या ठिकाणी MBBS ॲब्रॉड इंटरेस्टेड असं टाका. तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे जेवढे काही नियम रेग्युलेशन आहेत ते सगळे एकाच PDF द्वारे त्या ठिकाणी पाठवले जातील. ते सविस्तर तुम्ही वाचून मग कंट्री त्या ठिकाणी निवडू शकता. हा एक कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑप्शन येतो. पुढचा ऑप्शन येतो विद्यार्थ्यांसाठी अदर स्टेट. अदर स्टेटमध्ये 2 प्रकारचे स्टेट आहेत, ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट. क्लोज स्टेट म्हणजे अशी राज्ये जे आपल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट रिझर्व्ह ठेवत नाहीत. परंतु ओपन स्टेट राज्ये जे आहेत आपल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या ठिकाणी सीट रिझर्व्ह ठेवतात त्याच्यात विशेषतः पहिलं राज्य येतं कर्नाटका, त्याच्यानंतर तेलंगणा साऊथ साईडला, आंध्रा, आणि जर आपण नॉर्थला गेलं तर लोअर कट ऑफ मध्ये नॉर्थचा कट ऑफ जो आहे थोडा लोअर राहतो. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार,
झारखंड असे काही स्टेट आहेत जिथे लोअर कट ऑफला त्या ठिकाणी ऍडमिशन होतं. साऊथला थोडासा हायर साईडला असतो, नॉर्थला थोडासा लोअर साईडला असतो. आपण स्टेट वाईज व्हिडिओ बनवणार आहेत. कर्नाटका MBBSचे ऑप्शन, तेलंगणा MBBSचे ऑप्शन, उत्तर प्रदेश MBBSचे ऑप्शन, छत्तीसगड MBBSचे ऑप्शन. येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यावर स्टेट वाईज त्या ठिकाणी कट ऑफ किती लागतो, फी स्ट्रक्चर कशा प्रकारे लागतं, बजेट किती असायला पाहिजे, मार्क्स किती असायला पाहिजे आणि कोणत्या कोट्यातून. अदर स्टेटमध्ये जरी विचार केला, तेलंगणामध्ये 2 प्रकारचे कोटे आहेत. कॅटेगरी बी मध्ये मेरिटवरही ऍडमिशन होतात, त्याचबरोबर NRI कोटा पण त्या ठिकाणी असतो. तर कोणत्या कोट्यातून किती मार्क्स लागतात याविषयी सेपरेट स्टेटवर व्हिडिओची सिरीज सुद्धा आपण चालू करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे त्यांनी झूम वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता. ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पेड काउन्सिलिंगसाठी आमच्या स्क्रीनवर, त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.